So, hello everyone. Welcome to Codex Lab Technologies. आज आपण सी प्लस प्लस मधील ॲरे नावाची कॉन्सेप्ट कव्हर करणार आहोत. ॲरे इन सी प्लस प्लस. ओके, सो टुडेज पॉइंट इज ॲरे इन सी प्लस प्लस. याच्या अगोदर आपण डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, कंट्रोल स्ट्रक्चर याच्यावरती काम केलेलं आहे. आजचा आपला पॉइंट ॲरेवरती आहे, ॲरे इन सी प्लस प्लस. सो आता ॲरेमध्ये आपल्याला शिकायचं आहे की ॲरे हे एक प्रकारचा डेटा टाईप आहे. त्याचबरोबर आपण ॲरे टाईपचं व्हेरिएबल सुद्धा यामध्ये बनवू शकतो. सो ॲरे काय काम करते बघा. ॲरे शिकण्या अगोदर आपल्याला व्हेरिएबल म्हणजे काय समजलं पाहिजे. व्हेरिएबल इन सी प्लस प्लस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज व्हेरिएबल, देन ॲरे इन सी प्लस प्लस. व्हेरिएबलचं सिंपल काम आहे की व्हॅल्यू स्टोअर करणं. टू स्टोअर व्हॅल्यू, टू स्टोअर व्हॅल्यू. ओके, टू स्टोअर व्हॅल्यू. देन व्हॅल्यू जनरली आपण स्टोअर करतोय. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू 10, ए इक्वल टू 10. देन ए इक्वल टू फॉर एक्झाम्पल 10.20, 10.20. अशा पद्धतीने आपण काय करतोय, व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतोय. व्हेरिएबलचं एकच काम आहे व्हॅल्यू स्टोअर करणं. पण आता इथे लिमिटेशन काय बघूया, ॲरे का शिकायचं. लिमिटेशन असं आहे की या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी एका वेळी एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. जनरली ॲरेमध्ये आपण काय करतो, एकाच व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा अनेक व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे, तर ॲरेचा सिंपल पर्पज आहे. ॲरे म्हणजे काय, टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. एकापेक्षा अनेक व्हॅल्यूज आपण काय करू शकतो, यामध्ये स्टोअर करू शकतो. ओके, एकापेक्षा अनेक व्हॅल्यूज म्हणजे त्या व्हॅल्यूज सेम टाईपच्या पाहिजेत. आता याला काहीतरी टर्म्स अँड कंडिशन आहेत. सेम टाईपच्या व्हॅल्यूज पाहिजेत, सेम टाईपच्या. ज्या तुम्ही व्हॅल्यूज भरताय त्या सेम टाईपच्या व्हॅल्यूज पाहिजेत. म्हणजे सपोज जर ए नावाचं व्हेरिएबल 10 नावाची व्हॅल्यू स्टोअर करत असेल, तर जर हे व्हेरिएबल मी ॲरे टाईपचं बनवलं तर हे एका वेळी एकापेक्षा अनेक व्हॅल्यू स्टोअर करेल, एकापेक्षा अनेक व्हॅल्यू स्टोअर करेल. ओके, सो आता सिंपल डेफिनेशन आहे. पहिल्यांदा डेफिनेशन काय बघूया. व्हॉट इज ॲरे, व्हॉट इज ॲरे. So array is collection of data items. Okay, array is collection of data items. Array is collection of data items, collection of data items of same data type, of same data type. Okay, of same data type referred by same name, referred by same name. तर डेफिनेशन समजून घेऊया की व्हॉट इज ॲरे. ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स. कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये मी अनेक डेटा आयटम स्टोअर करतोय. डेटा आयटम्स इज नथिंग बट व्हॅल्यू. ओके, डेटा आयटम्स इज नथिंग बट व्हॅल्यूज. डेटा आयटम म्हणजे काय, आपण एकाच व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा अनेक व्हॅल्यूज काय करतोय, स्टोअर करतोय. ऑफ सेम डेटा टाईप. सेम डेटा टाईप म्हणजे त्या सगळ्याच्या सगळ्या स्टोअर केलेल्या व्हॅल्यूज ह्या एकाच डेटा टाईपच्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मी ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी 5 व्हॅल्यू स्टोअर केल्या, त्यातल्या 3 व्हॅल्यूज जर फ्लोट असतील, 2 व्हॅल्यूज इंटिजरच्या असतील, असं नाही चालणार. तुम्ही जेवढ्या व्हॅल्यूज स्टोअर करताय तेवढ्या सगळ्या व्हॅल्यूज सेम टाईपच्या पाहिजेत, तेवढ्या सगळ्या व्हॅल्यूज सेम टाईपच्या पाहिजेत. ओके, सो सिंपल वेमध्ये जर ॲरे समजून घ्यायचं असेल तर ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स. आपण कशाचं कलेक्शन करतोय, डेटा आयटमचं, व्हॅल्यूजचं कलेक्शन करतोय. ओके, कशाचं कलेक्शन करतोय, व्हॅल्यूजचं. ऑफ सेम डेटा टाईप, ऑफ सेम डेटा टाईप रेफर्ड बाय सेम नेम. सेम नेमचा अर्थ काय होतो की ह्या सगळ्या व्हॅल्यूज एकाच नावाने ओळखल्या जाव्यात. या सगळ्या व्हॅल्यूज एकाच नावाने म्हणजे एकाच व्हेरिएबलच्या अंडर असाव्यात. इथं फक्त 3 गोष्टी आपल्याला ॲरेमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स ऑफ सेम डेटा टाईप रेफर्ड बाय सेम नेम. आता डेटा आयटम्स ॲरे काय करतंय, कलेक्शन करतंय. कुणाचं कलेक्शन करतंय, सेम डेटा टाईपच्या व्हॅल्यूजचं कलेक्शन करतंय. व्हॅल्यूज आहेत मात्र त्या व्हॅल्यूज कशा आहेत, सेम डेटा टाईपच्या व्हॅल्यूज आहेत. आणि त्या सेम डेटा टाईपच्या व्हॅल्यूज ना आपण काय करतोय, सेम नावाने रेफर करतोय, सेम नावाने. म्हणजे असं नाही की मी 5 व्हॅल्यू घेतले, त्यातल्या 3 व्हॅल्यू एका व्हेरिएबलच्या, 2 व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलच्या, असं नाही चालणार. सगळ्या कॉमन व्हॅल्यूज आहेत, जेवढा ज्याचं आपण कलेक्शन बनवलंय त्या सगळ्यांचं नाव काय असणार आहे, सेम नाव असणार आहे. ओके, तर आपण इथपर्यंत आलोय.
आता याच्या पुढचा पॉईंट असा आहे की याचा सिंटॅक्स काय. सिंटॅक्स म्हणजे लिहिण्याची पद्धत, की आपण ॲरे कसं रिप्रेझेंट करू शकतो. तर आता ॲरे रिप्रेझेंट करण्याचा सिंटॅक्स आहे, जसं की जनरली आपण एक नॉर्मल व्हेरिएबल बनवतो. नॉर्मल व्हेरिएबलचा काय सिंटॅक्स आहे, डेटा टाईप व्हेरिएबल नेम एंडिंग विथ सेमिकोलन. ओके, सो सिंटॅक्स ऑफ नॉर्मल व्हेरिएबल. Syntax of normal variable. Syntax of normal variable. First one mention data type, variable name, ending with semicolon. ओके, जनरली आता ॲरे टाईपचं जर मला व्हेरिएबल बनवायचं असेल तर इथे मी पहिल्यांदा डेटा टाईप घेणार आहे. देन ॲरे टाईप व्हेरिएबल नेम इन बॉक्स ब्रॅकेट साईज एंडिंग विथ सेमिकोलन. ओके, बघा आता एकदम सोपं आहे. सर्वात पहिल्यांदा मला डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, त्यानंतर ॲरे टाईपच्या व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज प्रोव्हाइड करायची आहे की तुम्हाला किती साईज हवी आहे. साईज मीन्स कलेक्शन. कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. ओके, तर तुम्हाला किती साईज घ्यायची आहे म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये तुम्हाला ॲक्च्युली किती व्हॅल्यूज भरायचे आहेत त्याचं तुम्हाला काउंट द्यायचं आहे, त्याला आपण काय म्हणतोय, साईज म्हणतोय. अँड देन एंडिंग विथ सेमिकोलॉन रेग्युलरली. अगेन एक्झाम्पल कसं असेल बघा. पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल इंट डेटा टाईप इंट ए ऑफ 5. बघा आता सर्वात पहिल्यांदा मी काय केलं, इंट नावाचा डेटा टाईप घेतला, ए नावाचा ॲरे व्हेरिएबल बनवलाय आणि त्याची साईज दिले 5. आता याचा अर्थ काय झाला, यामध्ये भरल्या जाणाऱ्या 5 व्हॅल्यू सगळ्याच्या सगळ्या कोणत्या असतील, इंटिजरच्या असतील. सेम डेटा टाईप रेफर्ड बाय सेम नेम म्हणजे ए नावाने ओळखल्या जातील. ओके, जनरली 5 हे डेटा आयटम्स आहेत. डेटा आयटम्स इज नथिंग बट व्हॅल्यूज. देन हे ज्या 5 व्हॅल्यू मी भरणार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या सेम टाईपच्या पाहिजेत. आता इथे सेमच टाईप आहे इंटिजर, 5च्या 5 व्हॅल्यू मी इंटिजरच्याच भरू शकतो, ॲरेचा रूल आहे. देन रेफर्ड बाय सेम नेम म्हणजे एकाच नावाने त्या ओळखल्या जातील. ओके, आता याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर एक्झाम्पल बघण्यापूर्वी आपण एक गोष्ट डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू. ओके, इंडेक्स व्हॅल्यू बघा, ज्यावेळी आपण ॲरेचा प्रोग्राम करतो त्यावेळी 2 प्रकारच्या व्हॅल्यूज तयार होतात. 2 प्रकारच्या व्हॅल्यूज, पहिलं म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजे नॉर्मल व्हॅल्यू. ओके, सो व्हॉट इज इंडेक्स व्हॅल्यू अँड व्हॉट इज नॉर्मल व्हॅल्यू. तुम्ही हे जे 5 एलिमेंट भरणार आहात ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये, तुम्ही जे 5 एलिमेंट भरणार आहात, 5 व्हॅल्यूज भरणार आहात, याची सुरुवात ही 0 पासून होते. एव्हरी टाइम कोणत्याही टाईपचं व्हेरिएबल डिक्लेअर करा ॲरेचं आणि कितीही साईज द्या. तुम्ही किती जरी साईज दिली, इथं तुम्ही साईज 15 जरी दिली तर तुमची इंडेक्स व्हॅल्यू मस्ट बी स्टार्ट फ्रॉम 0. इंडेक्स व्हॅल्यू ही 0 पासून स्टार्ट होते. तर आता मी इथं 5 व्हॅल्यू घेतलेली आहे, तर स्टार्ट 0 पासून झालं 0, 1, 2, 3 अँड 4. ओके, इथं टोटल माझा किती काउंट झालाय, 5 काउंट झालाय. म्हणजे तुम्ही ज्या 5 व्हॅल्यू भरणार आहात त्या 5 व्हॅल्यूमध्ये पहिली व्हॅल्यू ही 0 या इंडेक्स व्हॅल्यूला असाइन होणार, त्यानंतर 1ला असाइन होईल, त्यानंतर 2ला असाइन होईल, त्यानंतर 3ला होईल, त्यानंतर 4ला होईल. ओके, पण एवढं लक्षात ठेवायचं आहे परमनंटली की इंडेक्स व्हॅल्यू इज मस्ट बी स्टार्ट फ्रॉम 0. इंडेक्स व्हॅल्यू ही 0 पासून स्टार्ट होते अँड तुम्ही जेवढ्या व्हॅल्यूज परत पुटअप करत राहणार आहात तेवढे ते पुढे कंटिन्युअसली होणार आहे. नॉर्मल व्हॅल्यू म्हणजे जे युजर देणार आहे ती व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मी 5 व्हॅल्यू इन्सर्ट करणार आहे, पण त्या 5 व्हॅल्यू अशा पद्धतीने असणार आहेत: 55, 56, 70, 77 आणि 59. ओके, आता या 5 व्हॅल्यू माझ्या आहेत, याला आपण नॉर्मल व्हॅल्यू म्हणतोय. म्हणजे या 5 व्हॅल्यू मी एका ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये पुटअप केलेल्या आहेत. सो या 5 व्हॅल्यू नॉर्मल व्हॅल्यू आहेत. मात्र या 55ला इंडेक्स व्हॅल्यू 0 असाइन होणार, 56ला ऑटोमॅटिकली 1 असाइन होणार,
70ला ऑटोमॅटिकली 2 असाइन होणार, 77ला 3 असाइन होणार आणि शेवटी 59ला 4 असाइन होणार. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं प्रोग्राम करताय, ओके, ज्या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम करताय, प्रत्येक व्हॅल्यूला एक इंडेक्स व्हॅल्यू ऑटोमॅटिकली असाइन होते. प्रत्येक व्हॅल्यूला एक इंडेक्स व्हॅल्यू ऑटोमॅटिकली असाइन होते. ओके, देन बघा आता इथे 0ला 55, 1ला 56, म्हणजे तुम्ही जसं इथं व्हॅल्यू ऍड करत राहाल तसं ऑटोमॅटिकली इंडेक्स व्हॅल्यू इन्क्रीज होत राहणार आहे, वाढत राहणार आहे. देन इंडेक्स व्हॅल्यूचं मी का सांगतोय, कारण की तुम्हाला आपल्याला प्रोग्राम करताना जर मला ॲरेच्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या असतील तर मला इंडेक्स व्हॅल्यूची गरज लागते. आणि इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे कुठून स्टार्ट होतात, तर 0 पासून स्टार्ट होतात. तुमची साईज कितीही असू द्या, डझंट मॅटर, साईज कितीही असू द्या, मात्र त्या साईजनुसार तुमच्या व्हॅल्यूज इंडेक्स व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होणार आहेत. देन आता आपण बघितलंय सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. आता याचं प्रोग्राम एक्झाम्पल आपण बघूया. तर प्रोग्राम एक्झाम्पल बघण्यापूर्वी ॲरेच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, प्रिंट ॲरे व्हॅल्यूज, प्रिंट ॲरे व्हॅल्यूज, ॲरेच्या व्हॅल्यू प्रिंट करण्याच्या दोन पद्धती आहेत. देअर आर टू टाइप्स, कंपाईल टाइम आणि रन टाइम. ओके, सो फर्स्ट वन कंपाईल टाइम. कंपाईल टाइमचा अर्थ काय, की मी प्रोग्राम रन होण्या अगोदर व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे. जर मला 5 व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचे तर मी प्रोग्राम रन होण्या अगोदर इम्प्लिमेंट करणार आहे. आणि व्हॉट इज रन टाइम? रन टाइम मीन्स प्रोग्राम रन झाल्यानंतर आउटपुटला आपण आपल्या मनाने व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, रन टाइम असं म्हणतोय. सो पहिला आपण प्रकार आता बघणार आहोत की हाऊ टू प्रिंट कंपाईल टाइम ॲरे व्हॅल्यूज. हाऊ टू प्रिंट कंपाईल टाइम ॲरे व्हॅल्यूज. ओके, स्वतः इथे प्रोग्रामिंग विंडोवरती येऊया आपण. तर आता इथे प्रोग्रामिंग विंडोवरती आल्यानंतर हा जो प्रिव्हियस प्रोग्राम आहे मी हा रिमूव्ह करतोय. ओके, तर आता इथे मला काय करायचं आहे, ॲरे इम्प्लिमेंट करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा मला ॲरेचं जे व्हेरिएबल आहे ते बनवावं लागेल. तर ॲरेचं व्हेरिएबल बनवण्यासाठी सिंटॅक्स सांगा. सिंटॅक्स काय आहे आपल्याकडे, डेटा टाईप, ॲरे टाईप, व्हेरिएबल नेम, साईज एंडिंग विथ सेमिकोलन. सो फर्स्ट वन इंटीजर. इंटीजर टाईपचा मला डेटा घ्यायचा आहे. ॲरे व्हेरिएबलचं नाव बनवलं मी ए नावाने आणि बॉक्स ब्रॅकेटमध्ये मी साईज दिली. किती दिली, साईज 5. मला 5 व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर आता हा प्रोग्राम आहे आपला. हा प्रोग्राम जो आहे तो कंपाईल टाइमचा आहे. कंपाईल टाइमचा आहे. तर कंपाईल टाइम मला व्हॅल्यू घ्यायचे आहेत. कंपाईल टाइमचा अर्थ आउटपुट प्रोग्राम रन होण्या अगोदर दिल्या गेलेल्या व्हॅल्यूजना आपण कंपाईल टाइम म्हणतो. आणि प्रोग्राम रन झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्या मनाने व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो त्याला आपण रन टाइम म्हणतो जनरली. सो आता इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय 1,5,3,4,7. ओके, इथे मी 5 व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेले आहेत. किती व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू. कारण की मी साईज किती घेतले, 5. 5 हे डेटा आयटम्स आहेत आणि 5 डेटा आयटम्स हे सेम टाईपचे आहेत. इंटीजर डेफिनेशन, ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स ऑफ सेम डेटा टाईप रेफर्ड बाय सेम नेम. रेफर्ड बाय सेम नेम. नाऊ क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन, क्लिअर स्क्रीन फंक्शन वापरलंय. देन प्रिंट ॲरे व्हॅल्यूज. हाऊ टू प्रिंट. बघा आता प्रिंट करण्यासाठी मला काय करावं लागतं, तर प्रिंट करण्यासाठी मला इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करावा लागतो. ओके, या व्हॅल्यूज मी डायरेक्ट प्रिंट करू शकत नाही. तर आता इथं माझ्याकडे नॉर्मल व्हॅल्यू किती आहेत, 5 आहेत. पहिली नॉर्मल व्हॅल्यू 1, दुसरी नॉर्मल व्हॅल्यू 5, तिसरी नॉर्मल व्हॅल्यू 3, चौथी नॉर्मल व्हॅल्यू 4 आणि शेवटी 5वी नॉर्मल व्हॅल्यू 7. अशा प्रकारे मी 5 व्हॅल्यूज घेतलेले आहेत. सो फर्स्ट वन, सी आउट ए ऑफ 0. ए ऑफ 0. ठीक आहे, आता याच्यामध्ये 0 हा इंडेक्स नंबर आहे. ठीक आहे, पण 0 हा इंडेक्स नंबर ऑटोमॅटिकली कुणाला असाइन झालाय, 1ला. ओके, 1ला. तर आता हा जो प्रोग्राम आहे तो आपण रन करून लगेच बघूया. ए ऑफ 0 म्हणजे काय, की 0 इंडेक्स व्हॅल्यूला जी व्हॅल्यू असेल ती प्रिंट कर. ओके, मग प्रिंट करण्यासाठी आपल्याला इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करावा लागतो. तर आता हा प्रोग्राम मी सेव्ह करतोय. देन Alt+F9,
एरर 0 आलेला आहे. प्रोग्राम रन करतोय बघा. प्रोग्राम रन केल्यानंतर एक आउटपुट आलेला आहे. एक म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू 0 आहे, मात्र त्या इंडेक्स व्हॅल्यू 0ला पहिली व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कनेक्ट झालेली आहे. ओके, तर आता इथे आल्यानंतर इथे मी अजून एकदा चेंज करतो. या 0च्या ठिकाणी मी 5 लिहितो. किती लिहितो? 5. ओके, 5 ऍक्च्युअली येणार नाही, 4 लिहावं लागेल, कारण की 0 पासून सुरुवात आहे. 0 1 2 3 4. ठीक आहे. तर आता ए ऑफ 0 म्हणजे ए ऑफ 0 म्हणजे ए ऑफ 4 म्हणजे काय? ए ऑफ 4 म्हणजे 4 नंबरची इंडेक्स व्हॅल्यू. आता इथे ए ऑफ 0 ही 1 होती, नॉर्मल व्हॅल्यू 1 होती. तर आता इंडेक्स व्हॅल्यू किती आहे? ए ऑफ 4. मग चौथ्या इंडेक्स व्हॅल्यूला जी व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे, कनेक्ट झालेली आहे, ती इथं प्रिंट होणार आहे. बघा आता इथे हे सिलेक्ट करतोय मी. याच्यामध्ये 1 म्हणजे 0, 5 म्हणजे 1, 2 म्हणजे 3, 3 म्हणजे 4 आणि शेवटी 5 म्हणजे 7. ओके, अशा पद्धतीने प्रिंट करायचं आहे. तर आता इथे प्रोग्राम कंपाईल करतोय मी, Alt+F9. देन प्रोग्राम मी रन केला, Ctrl+F9. बघा, ऑटोमॅटिकली 7 व्हॅल्यू प्रिंट झाली. 7 व्हॅल्यू का प्रिंट झाली? कारण की ही शेवटची इंडेक्स व्हॅल्यू आहे. 4 ही कशी आहे? शेवटची इंडेक्स व्हॅल्यू आहे. आता इथे आपण सगळ्या इंडेक्स व्हॅल्यू प्रिंट करूया, ओळीने प्रिंट करूया. फर्स्ट वन, इंडेक्स व्हॅल्यू 0, इंडेक्स व्हॅल्यू 1, इंडेक्स व्हॅल्यू 2, इंडेक्स व्हॅल्यू 3, इंडेक्स व्हॅल्यू 4. ओके, इंडेक्स व्हॅल्यू 4. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय? 0 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण काय करतोय? व्हॅल्यू प्रिंट करतोय. स्वतः रन करूया प्रोग्राम. इथे सगळ्या व्हॅल्यूज प्रिंट झालीत बघा, 1 5 3 4 7. मात्र या एका लाईन मध्ये नाहीयेत, तर लाईन मध्ये आणूया. इथे मी /n नावाची कमांड वापरतोय, जेणेकरून आपल्याला समजावं की बेसिकली हे न्यू लाईनला येण्यासाठी आहे. तर मी हे एव्हरी टाइम वापरणार आहे. या ठिकाणी आपण endl नावाचं फंक्शन पण यूज करू शकतो. /n endl दोन्ही आपण इथे यूज करू शकतो. इथे मी /n दिलेला आहे एव्हरी टाइम. आता प्रोग्राम आपण रन करून बघूया. बघा, आता ओळीने व्हॅल्यू प्रिंट झालेले आहेत, 1 5 3 4 7. म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये मी 5 व्हॅल्यू भरलेले आहेत, एकाच व्हेरिएबलमध्ये मी 5 व्हॅल्यूज भरलेले आहेत. आता इथं समजण्याचा मुद्दा असा की पहिली व्हॅल्यू असते ती तुमची ॲरेच्या दृष्टीने इंडेक्स व्हॅल्यू 0 असते. दुसरी व्हॅल्यू असते ती तुमची ॲरेच्या दृष्टीने 1 असते. एव्हरी टाइम ॲरे तुम्ही जेव्हा वापरताय त्यावेळी तुमची इंडेक्स व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होते. कुठून स्टार्ट होते? 0 पासून. तर अशा प्रकारे आपण इथे पहिला प्रकार शिकलेलो आहोत की पहिल्या प्रकारामध्ये कंपाईल टाइमचा वापर करून व्हॅल्यू कशा प्रिंट करायच्या आहेत ॲरेमध्ये. ओके, तर थोडंसं रिवाइज करूया. ॲरे हे एक प्रकारचं व्हेरिएबलच आहे. ॲरे इज द कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स ऑफ सेम डेटा टाईप रेफर्ड बाय सेम नेम. सेम नावाने ते आयडेंटिटी केलं जातं. ओके, लिहिण्याची पद्धत सेम आहे. जसं की तुम्ही नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेअर करताय, पहिल्यांदा डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, त्यानंतर ॲरे टाईपच्या व्हेरिएबलचं नाव मेन्शन करायचं आहे, त्यानंतर साईज द्यायची आहे आणि एंडिंग विथ सेमिकोलन. तर आता इथं पहिल्यांदा मी इंटिजर घेतलं, दुसऱ्या व्हेरिएबलचं नाव ए घेतलं आणि शेवटी साईज दिली 5. अशा प्रकारे आपण इथं एकापेक्षा अनेक साईज घेऊ शकतो. एक लक्षात ठेवायचं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत त्यावेळी 100% तुम्हाला इथे इंडेक्स व्हॅल्यूची गरज लागते. 2 प्रकारच्या व्हॅल्यूज असतात, इंडेक्स व्हॅल्यू आणि नॉर्मल व्हॅल्यू. नॉर्मल व्हॅल्यू म्हणजे ज्या तुम्ही व्हॅल्यू त्यामध्ये इनपुट करतात त्या व्हॅल्यूज, आणि इंडेक्स व्हॅल्यू ही कधीही एव्हरी टाइम मस्ट बी स्टार्ट विथ 0. 0 पासून सुरू होते. 0 पासून सुरू होते आणि तुमचे जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तिथपर्यंत ती एंड होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा पॉईंट शिकलेलो आहोत. ओके, व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढे सर्व स्टुडंटना शेअर करा, जेणेकरून हे सर्वांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल.